नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे, प्रकटन आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे। विषय सगळ्यांनी समजून घ्या, अतिशय महत्त्वाचा आहे। सन 2021-22च्या इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेबाबत म्हणजे जी सीईटी होणार आहे 11वी साठीची त्या बाबतीतला आहे। यामध्ये सिलेबस आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा असा आपला प्रकटन आहे, नोटिफिकेशन आहे। सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या। मी महत्त्वाचे मुद्दे यामध्ये तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे। सुरुवातीला काय दिले बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 10वी परीक्षेचा निकाल दिनांक 28 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन पद्धतीनुसार दिनांक 16/7/2021 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे 10वीचा निकाल हा 16 तारखेला जाहीर करण्यात आला, म्हणजे 16 जुलै 2021ला। त्या पद्धतीनं इथे शासन निर्णय दिनांक 28 मे 2021 व दिनांक 24 जून 2021 नुसार 11वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये एक सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी आयोजित करण्याचा निर्णय होऊन त्याचा तपशील निश्चित केला असून सदर परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत करण्यात शासनाचे निर्देश दिलेले आहेत। मुद्दामून रीड केलंय म्हणजे हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे की 11वी साठीची जी सीईटी होणार आहे त्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा GR सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे। त्या अनुषंगाने इथं काय दिलेलं आहे बघा, त्या अनुषंगाने सन 2021 व 22च्या इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत कधी होणार आहेत? शनिवार 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजे या कालावधीत होणार आहे। म्हणजे सगळ्यांना ही सीईटीची डेट इथे दिलेली आहे 21 ऑगस्ट 2021 ते या दिवशी होणार आहे। किती वाजता होणार आहे? सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान होणार आहे। आणि यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, सदर परीक्षा ही राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2021-22 मधील इयत्ता 11वी प्रवेशासाठी असून सगळ्यात महत्त्वाचं आहे 11वीचे 2021-22 मधील जे आहे प्रवेश होणार आहे त्यासाठी आहे आणि ऐच्छिक स्वरूपाची अशी आहे। सगळ्यांनी महत्त्वाचं इथं लक्षात घ्यायचं आहे, मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स इथे विचारले जाणार आहेत, MCQs ज्याला आपण म्हणतो, आणि ही OMR शीटवर आधारित असणार आहे। म्हणजे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे कुठल्या पद्धतीने होणार आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स यामध्ये आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपाची आहे, ऑफलाईन स्वरूपाची आहे, ऑनलाईन होणार नाही। तर इथे अतिशय महत्त्वाचं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे। इथे महत्त्वाचं आहे 20 तारखेपासून 20 जुलै 2021 पासून सकाळी 11:30 वाजेपासून ते 26/7/2021च्या अखेर उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजे तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे कुठे तर या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला cet.mh तिथे -ssc.ac.in हे जर टाईप केलं किंवा 11th CET जरी टाईप केलं तुम्ही तरी तुम्हाला ते गुगलमध्ये लिंक मिळेल। तर याचं सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। तर आपण बघूया आता इयत्ता 11वी प्रवेशासाठी अतिशय महत्त्वाच्या सूचना विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत, आपण ते बघूयात। इथे सगळ्यात सुरुवातीला बघूया म्हणून दिले परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे। सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण सिलेबस फार महत्त्वाचा यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत। इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मंडळाच्या म्हणजे राज्य मंडळ असेल म्हणजे स्टेट बोर्ड, CBSE, ICSE और CISCE या सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे इत्यादी माध्यमिक शालांत इयत्ता 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहे। म्हणजे सगळ्या मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी CBSE असेल, ICSE असेल, स्टेट बोर्ड असेल, या सगळ्यांसाठी सीईटी महत्त्वाची आहे। सदर सीईटी ही ऐच्छिक आहे। इयत्ता 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इयत्ता 10वीच्या सिलेबसवर आधारित आहे। म्हणजे स्टेट बोर्डचा जो 10वीचा सिलेबस आहे त्यावर आधारित आहे। टोटली 100 मार्कची तुमची परीक्षा असेल। 2 तासांमध्ये याचा पेपर होणार आहे, हे सगळ्यांनी समजून घ्या। अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मी ते हायलाइट करतोय।
सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका 8 माध्यमातून उपलब्ध असतील, म्हणजे विद्यार्थ्यांचे सदर परीक्षेच्या आवेदनपत्रात नोंदवलेल्या माध्यमानुसार जे असेल, म्हणजे सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी आवेदनपत्रात निश्चित केलेल्या इंग्रजी व इतर माध्यमांचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरवण्यात येईल, म्हणजे ही देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। सदर सामायिक प्रवेश परीक्षा ही ऑफलाईन स्वरूपाची असेल, कुठल्या ऑफलाईन, परत सांगतोय ऑफलाईन आहे। यासाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे, म्हणजे मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, ज्याला आपण MCQs असे म्हणतो। हे अतिशय महत्त्वाच्या अशा सूचना आहेत। त्यानंतर इथं काय दिलेलं आहे बघा, परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, विषय व माध्यम व अभ्यासक्रम काय आहे, फार महत्त्वाचं आहे। आतापर्यंत सिलेबस डिटेलिंग दिलं नव्हतं, यामध्ये सिलेबस डिटेलिंग आहे। इयत्ता 11वी सामायिक प्रवेश परीक्षा ही राज्यमंडळाच्या इयत्ता 10वीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे, इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल, म्हणजे इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि सोशल स्टडीज या 4 विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल। 100 मार्क्सचा पेपर असेल। विषय इथे दिलेले, इंग्रजीवर 25 मार्क्स असतील इंग्रजी सब्जेक्टला, त्यानंतर गणित भाग 1 भाग 2 त्यावर 25 मार्क्सचे क्वेश्चन्स असतील, विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 भाग 2 यावर 25 मार्क्सचे, सामाजिक शास्त्रे म्हणजे इतिहास व राज्यशास्त्र व भूगोल यावर 25 मार्क्सचा असणार आहे, म्हणजे टोटल 100 मार्क्सचा पेपर आहे। हे अगोदरच्या GR मध्ये देखील क्लिअर केलेलं होतं। पण सिलेबस काय असेल, कारण सेमी इंग्लिश असेल, मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल, याचा स्टेट बोर्डचा सिलेबस थोडा वेगळा आहे, त्यामुळे त्यामध्ये काय एक्झॅक्टली हे आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे। विद्यार्थ्यांचे महत्त्वाचं आहे बघा, विद्यार्थ्याने सदर परीक्षेच्या आवेदनपत्रात नोंदवलेल्या माध्यमानुसार, कुठलं माध्यम, इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगू आणि हिंदी एवढ्या माध्यमात तुमचं काय असणार आहे, इथे दिलेलं आहे बघा। सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयाचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून, तर सामाजिक शास्त्रे म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल या विषयाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रात नमूद केलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध करून दिले जातील। म्हणजे इथे 8 माध्यमं दिलेले, 8 मीडियममध्ये तुमची असेल, तर यामध्ये इंग्रजी माध्यमातून कशाचे असतील, इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून असतील, व सामाजिक शास्त्रे म्हणजे इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल या विषयावरचे प्रश्न तुम्ही जो माध्यम इथे निवडाल, जर तुम्ही मराठी निवडलं असेल तर मराठीतून असतील, गुजराती असेल तर गुजरातीतून असतील, पण यात हे 2 लक्षात घ्या, कुठले प्रश्न इंग्रजीतून येतील आणि कुठले प्रश्न हे तुम्हाला तुमच्या मीडियमनुसार येतील। सदर ऑफलाईन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ म्हणजे MCQs आहेत, परत त्यांनी नमूद केलेलं आहे, त्यामुळे इथे हे महत्त्वाचं आहे। शासन निर्णयात निश्चित केलेल्या राज्य मंडळाच्या इतर 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे। या परीक्षेसाठी निश्चित केलेल्या 4 विषयांच्या अभ्यासक्रमातील घटकांचा तपशील सोबत परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे। म्हणजे सिलेबस काय असेल, कारण सगळ्यांसाठी एकच सिलेबस दिलाय, तर आपण आता तो सिलेबस बघूया कुठल्या पद्धतीने आहे। इथे एक दिलेलं आहे महत्त्वाचं बघा, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष सन 2020-21 साठी विषयनिहाय 25% अभ्यासक्रम घटक उपघटक वगळण्यात आलेले आहे, म्हणजे तेवढे वगळून दिलेलं आहे। सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सदर वगळलेल्या भागावर आधारित प्रश्न समाविष्ट नसतील, म्हणजे जो तुमचा सिलेबस कमी केलेला होता त्यावर प्रश्न विचारले जाणार नाही, त्यामुळे सिलेबस समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। आता आपण बघूया आवेदनपत्र सादर करणे, म्हणजे इथे आवेदनपत्राशी रिलेटेड दिलेलं आहे की कुठल्या पद्धतीने असेल। इयत्ता 11वी सामायिक प्रवेश परीक्षा ही वैकल्पिक असणार आहे, ऐच्छिक स्वरूपाची असणार आहे। या परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेसाठी स्वतंत्र आवेदनपत्र भरणं आवश्यक आहे, आणि ते कशावर ते अवेलेबल आहे तुम्हाला, तर ते या वेबसाईटवर इथे दिलेले बघा, इथे मी डॅश करतोय, सगळ्यांनी समजून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला तो भरायचा आहे।
त्यानंतर आवेदनपत्रापेक्षा मला यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला ॲप्लिकेशन करायचंच आहे. तुमच्या वर्ग म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार वर्गानुसार सगळं दिलेलं आहे. पण आपल्याला इथे सगळ्यात महत्त्वाचं काय दिलेलं आहे, इथे परीक्षा शुल्काची विषयी माहिती दिलेली आहे, परीक्षा केंद्रांविषयीची माहिती देखील दिलेली आहे. पण हा व्हिडिओ बनवण्यामागचं सगळ्यात मोठं अतिशय महत्त्वाचं कारण आहे, यातला सिलेबस जो आहे आपण तो बघूया. त्याचं आयोजन कसं होणार आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा काय असणार आहे, हे तुम्ही संकेतस्थळावर कंप्लीट हे वाचू शकता. उत्तरपत्रिकेवर उत्तराची नोंद करणे याची कार्यपद्धती कशी दिलेली आहे, कार्यपद्धती इथे दिलेली आहे बघा. सदर परीक्षेसाठी OMR आधारित उत्तरपत्रिका असेल व त्यासोबत परीक्षेनंतर विद्यार्थ्यास फक्त परत करावयाची कार्बन प्रत संलग्न असेल. उत्तरपत्रिकेत काय क्रमांक 1 ते 100 प्रश्नांची नोंदणी प्रश्न असतील. त्यामध्ये ABCD असे तुम्हाला पर्याय दिलेले असतील. त्यापैकी तुम्हाला करेक्ट पर्यायावर ते पर्यायांचे गोल देण्यात आलेले आहेत. त्यातलं करेक्ट तुम्हाला डार्क करायचं आहे. त्यासाठी कुठल्या पद्धतीनं हे आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवेल की कुठली काळजी तुम्हाला घ्यायची आहे. पण अतिशय महत्त्वाचा पार्ट आपण आता बघूयात की परिशिष्ट अ. सगळ्यांनी इथे आता व्यवस्थित लक्ष द्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण पुणे यांच्या वतीने हे प्रकटन म्हणजे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे. परिशिष्ट अ सिलेबस काय, इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात सन 2021 साठी सामायिक प्रवेश परीक्षा विषयनिहाय घटक सिलेबस दिलेला आहे. पहिला आहे इंग्रजी म्हणजे इंग्लिश विषयाचा काय सिलेबस असेल. लँग्वेज स्टडीमध्ये दिले बघा, इथे काय दिलेले आहेत पॉईंट्स, टोटल 31 पॉईंट्स इथे दिलेले आहेत. कंपाऊंड वर्ड्स तुमच्या सिलेबसमधलेच असतील, त्यामुळे सिलेबसमध्ये जे असतील त्या माझ्या यूट्यूब चॅनलवर ते मी सगळे जे व्हिडिओज आहे अपलोड करणार आहेत. सगळ्यांनी ते बघायचे आहेत. घटकानुसार मी सगळे व्हिडिओज टाकणार आहेत. उद्यापासून मी जो ग्रुप तयार केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, टेलिग्राम लिंक. त्यावर सगळ्यांनी जॉईन व्हा, जेणेकरून तुमचा कमीत कमी दिवसात याचा तुमचा मॅक्सिमम चांगला सिलेबस कव्हर होईल, तुमचे सगळे टॉपिक्स कव्हर होतील आणि तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील आणि चांगलं कॉलेज मिळेल. कंपाऊंड वर्ड्स असणार आहे. त्यानंतर जिरंड पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह असणार आहे. स्पॉट द एरर असणार आहे. बरं, या पद्धतीने घेऊ आपण 1 2 3 असं दिलं आहे. कंपाऊंड वर्ड्स वर्ड चेन असणार आहे. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहे. जिरंड पार्टिसिपल इन्फिनिटिव्ह आहे. पंक्च्युएशन आहे. होमोफोन्स आणि होमोग्राफ आहे. स्पॉट द एरर आहे. करेक्ट स्पेलिंग आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आहे. त्यानंतर यूज ऑफ करेक्ट वर्ब फॉर्म, फिगर ऑफ स्पीच आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर आहे. त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच आहे. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच आहे. टेन्सेस आहेत. त्यानंतर वर्ड रजिस्टर आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस आहे. डिग्री ऑफ कंपॅरिझन आहे. मोडल ऑक्झिलरीज आहे. त्यानंतर अँटोनिम्स आणि सिनोनिम्स आहेत. प्रिफिक्स अँड सफिक्स आहे. वर्ड फॉर्मेशन, कोऑर्डिनेटर अँड सबऑर्डिनेटर आहे. फाइंड द वर्ड क्लास नाउन वर्ब आहे. फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग द करेक्ट फ्रेज इडियम अँड मॅक्सिम आहे. त्यानंतर प्रॉवर्ब्स अँड देअर मिनिंग्स आहे. फ्रेमिंग क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन टॅग आहे. नॉट ओनली बट ऑल्सो आहे. नो सुनर दॅन, ॲज सून ॲज, क्लॉज, आयडेंटिफाय अँड स्टेट इट्स क्लॉज अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, डिटेलमध्ये सिलेबस आहे, त्यामुळे कमी दिवसांमध्ये तुम्हाला सगळा सिलेबस तुम्हाला कव्हर करून माझ्या यूट्यूब चॅनलवर ते मिळेल. त्यामुळे दररोज सगळ्यांनी ते बघत चला आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा. याचं मागचं कारण आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हायला पाहिजेत. लँग्वेज स्टडी मी तुम्हाला सांगितलं. आता त्यानंतर सेकंड पार्ट यामध्ये इंग्लिशमधलाच दिला आहे. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन 6 to 8 लाईनचा त्यामध्ये असेल. त्यानंतर पोएटिक डिव्हाइसेस देखील यामध्ये विचारण्यात येणार आहे आणि क्वेश्चन्स बेस्ड ऑन रायटिंग स्किल्सवर ते देखील आहे. म्हणून इथे बघा, लँग्वेज स्टडी, नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस, पोएटिक डिव्हाइसेस, क्वेश्चन्स बेस्ड ऑन द रायटिंग स्किल्स हे देखील दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लेसन्सवर ते जरी तुमचे लेसन्स पोएम्स इथे नसतील तरी लक्षात घ्या, त्याच्या अंडरचे जे क्वेश्चन्स असतील त्यातनंच आपल्याला हे तुम्हाला लँग्वेज स्टडी आणि हे पोएटिक डिव्हाइसेस क्वेश्चन्स बेस्ड ऑन रायटिंग स्किल्स असणार आहे. तरी सिलेबस सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. यावर ते प्रत्येक टॉपिकवर ते मी व्हिडिओ बनवणार आहे. तो तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स 100% मार्क्स स्कोर करायला मदत करेल. तर आपण आता बघूया विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सिलेबस काय असेल.
पार्ट 1 मधील जे आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन. सेकंड टॉपिक आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरणे म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट आहे. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया व समीकरणे म्हणजे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन आहे. विद्युत धारेचे परिणाम म्हणजे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आहे. उष्णता म्हणजे हीट आहे. त्यानंतर प्रकाशनाचे अपवर्तन 6 नंबरचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर भिंगे व त्यांचे उपयोग म्हणजे लेन्सेस. त्यानंतर धातुविज्ञान म्हणजे मेटॅलर्जी. कार्बनी संयुगे म्हणजे कार्बन कंपाऊंड्स. आणि नंबर 10 आहे अवकाश मोहिमा म्हणजे स्पेस मिशन. हा सिलेबस सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायचा आहे भाग 1 मधला. आता भाग 2 सायन्स मधला बघूया, विज्ञान आणि तंत्रज्ञान मधला. भाग 2 मधील काय असेल सिलेबस तर अनुवंशिकता व उत्क्रांती म्हणजे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. त्यानंतर आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 म्हणजे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. त्यानंतर आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 2 आहे. त्यानंतर आहे पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. प्राण्यांचे वर्गीकरण ॲनिमल क्लासिफिकेशन. त्यानंतर ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. त्यानंतर पेशीविज्ञान व जैव तंत्रज्ञान म्हणजे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. त्यानंतर सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल हेल्थ आणि आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. डिअर स्टुडंट्स सगळ्यांनी समजून घ्या, हा सिलेबस पार्ट 1 पार्ट 2चा आहे. मुद्दामून मी मराठी टॉपिक देखील दिलेले आहेत आणि त्यांनी इंग्लिशमधून त्याचं नाव दिलेलं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रिपरेशन करताना अडचण येणार नाही. हे सगळ्यांनी समजून घ्या. आत्ता मी विज्ञान व तंत्रज्ञानचा तुम्हाला सिलेबस सांगितला आहे. आता आपण मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचा काय सिलेबस असेल त्यामध्ये 2 पार्ट आहे. बीजगणित ज्याला आपण अल्जेब्रा म्हणतो पार्ट 1 आणि पार्ट 2 आहे भूमिती ज्याला आपण जिओमेट्री म्हणतो. पार्ट 1 मधील काय असेल 2 चलांतील रेषीय समीकरणे म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. आणि दुसरा आहे वर्ग समीकरणे म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आणि अंकगणित श्रेणी म्हणजे काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन्स. आणि संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. हे 4 टॉपिक तुमचे असतील बीजगणित म्हणजे अल्जेब्रामधले. आता भाग 2 बघू गणितचा, तो आहे भूमिती. त्यामध्ये आहे समरूपता म्हणजे सिमिलॅरिटी. पायथागोरसचे प्रमेय म्हणजे पायथागोरस थेरम. वर्तुळ म्हणजे सर्कल आहे. निर्देशक भूमिती म्हणजे कोऑर्डिनेट जिओमेट्री. आणि त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला देखील आहे. म्हणजे इथे जो सिलेबस आहे सगळ्यांनी समजून घ्या. मॅथ्सचा सिलेबस बीजगणितमधला पार्ट 1 मधला, अल्जेब्रामधला कुठला करायचा आहे आणि जिओमेट्रीमधला कुठला करायचा आहे. आता आपण 4th सब्जेक्ट बघूया सामाजिक शास्त्रे, इतिहास व राज्यशास्त्र आणि भूगोल. हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आणि जिओग्राफी. त्यात दिलं हिस्ट्रीमधलं असेल प्राचीन ते आधुनिक कालखंडातील इतिहासाचे चिकित्सक समालोचन. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात क्रिटिकल समरी ऑफ हिस्ट्री फ्रॉम एन्शंट टू मॉडर्न पिरियड. सेकंड टॉपिक आहे बघा उपयोजित इतिहास म्हणजे अप्लाइड हिस्ट्री काय आहे. प्रसार माध्यमे व इतिहास म्हणजे मास मीडिया अँड हिस्ट्री काय आहे. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास म्हणजे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी हा घटक वगळलेला आहे. म्हणजे काय आहे एंटरटेनमेंट मीडिया अँड हिस्ट्री फॉर अकॅडमिक इयर 20-21 म्हणजे इथे दिलं आहे बघा फॉर अकॅडमिक इयर 2020-21 दिस युनिट्स आर ओमिटेड फॉर इव्हॅल्युएशन. आता इथे तरी देखील हा इथे दिलेला आहे. त्यानंतर आहे बघा टॉपिक इतिहासातला कला, क्रीडा, साहित्य क्षेत्र आणि इतिहास. आता यामध्ये दिलेलं आहे आर्ट्स, स्पोर्ट्स, लिटरेचर अँड हिस्ट्री. आता 20-21 मध्ये हा पोर्शन ओमिट केला आहे पण इथे दिलेला दिसतोय आपल्याला सिलेबसमध्ये. त्यानंतर पर्यटन आणि इतिहास, टुरिझम अँड हिस्ट्री दिलेला आहे. आणि नंबर 7 इतिहास व अन्य क्षेत्रे, हिस्ट्री अँड अदर डिसिप्लिन्स. स्टुडंट्स म्हणजे इथे डिटेल सिलेबस आपल्याला हिस्ट्रीचा दिलेला आहे. याचा प्रिपरेशन करण्यासाठी तुमच्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय महत्त्वाचं टू द पॉइंट जे मार्गदर्शन असेल आमच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल तुम्हाला. इंग्लिश गुरु फॉर ऑल डॉक्टर संदीप गवते, त्याची देखील लिंक मी खाली दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा काय सिलेबस असेल बघूया आपण. संविधानाची वाटचाल, वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया, द इलेक्टरल प्रोसेस. त्यानंतर राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टीज. राजकीय पक्ष प्रादेशिक दिलेले आहेत, पॉलिटिकल पार्टीज रिजनल. त्यानंतर सामाजिक व राजकीय चळवळी, सोशल अँड पॉलिटिकल मुवमेंट्स. हा सिलेबस दिलेला आहे. टोटल 5 टॉपिक्स आहे. हिस्ट्रीचे टोटल 7 टॉपिक्स आहे. आता भूगोलचे बघूया कुठले आहे.
स्थान व विस्तार आहे म्हणजे लोकेशन अँड एक्सटेंट, त्यानंतर प्राकृतिक रचना व जलप्रणाली म्हणजे फिजिओग्राफी अँड ड्रेनेज, त्यानंतर नैसर्गिक वनस्पती व प्राणी नॅचरल व्हेजिटेशन अँड वाईल्ड लाईफ, आणि शेवटचं आहे इथे 4 आणि 5 नंबर दिलेले अर्थव्यवस्था व व्यवसाय इकॉनॉमी अँड ऑक्युपेशन्स हे दिलेले आहे, आणि नंबर 5 आहे पर्यटन वाहतूक व संदेशवहन म्हणजे टुरिझम ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन. स्टुडंट्स, हा जो सिलेबस आहे हा दिलेला आहे इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल. म्हणजे इतिहासाचे 7 टॉपिक्स आहेत, तर राज्यशास्त्राचे 5, तर भूगोलाचे 5 टॉपिक्स आहेत. सिलेबस डिटेलमध्ये आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचा हा सिलेबस आहे. 11वी साठी जी CET होणार आहे 2021-22च्या ॲडमिशनच्या दृष्टीनं, त्यासाठीचा क्लिअर कट सिलेबस तुम्हाला या नोटिफिकेशनमध्ये दिसतो. त्यानुसारच सगळ्या विद्यार्थ्यांनी याचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि नक्कीच हा व्हिडिओ जो बनवला आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं डिटेल मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. या पद्धतीनं प्रत्येक याच्यावरती मी व्हिडिओज टाकणार आहे. दररोज व्हिडिओज येतील, सगळ्यांनी बघा आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल. सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन दाबायला कोणी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आला तर वेल इन ॲडव्हान्स त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला फायद्याचा ठरेल. धन्यवाद.